गान हीरा हेमा नेरळकर उपासनी, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिको नमस्कार. आजच्या आपल्या गप्पांच्या मैफिलीमध्ये मुक्ता रास्ते. नमस्कार मुक्ता. नमस्कार. तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि इतकी दमदार तू आत्ता खरंच सुरुवात पण केलेली आहेस. तर आधी त्या तुझ्या रचनेच्या बद्दल आधी आम्हाला सांग. ओके. मी आत्ता काही बंदिशी उस्ताद आमिर हुसेन खां साहेबांच्या वाजवल्या. बरं. आणि काही माझे गुरु अमोद दणगे यांच्या बंदिशी वाजवल्या. बरं. आणि काही पारंपरिक बंदिशी वाजवल्या. तर सगळ्या पूर्वसंकल्पित रचना होत्या. वा. पण इतकी सुंदर सुरुवात झाली. आणि आज भारतामध्ये मला असं वाटतं तरुण पिढीतली एक दमदार कलाकार म्हणून आज तुझं नाव त्याच्यामध्ये खास येतं आहे. तर मला तुझ्या लहानपणापासून ह्या गोष्टींची सुरुवात करायची इच्छा आहे. ओके. की
तुझं लहानपण कसं होतं आणि संगीताकडे तू नेमकी कशी वळलीस? लहानपण माझं संगीताच्या वातावरणातच गेलं आहे. कारण मी अगदी 4-5 वर्षाची असताना माझ्या आजोळी मी वाढली आहे. बरं. आणि माझ्या मामाचे तबल्याचे क्लास होते. स्वरताल साधना ही त्याची 30 वर्षापासूनची संस्था आहे पुण्यात. बरं. आणि तिथे सतत कोण ना कोणतरी यायचं, कलाकार, त्याच्या वयाचे मोठे कलाकार असे घरात यायचे. माझे आजोबा कैलासवासी माधव करंदीकर बरं. हे सदाशिव पेठेमध्ये त्यांचं बऱ्याच लोकांना नाव माहिती होतं, कारण ते ढोलकी वाजवायचे. अच्छा. आणि आमच्या घराजवळ मास्तर कृष्णारावांचा बंगला आहे. बरं. तिथे मैफली रात्र रात्र चालायच्या, तर त्यामध्ये तबला वाजवायला जायचे. बरं. आत्ताच असं कळलं काही दिवसापूर्वी की ते उस्ताद अहमदजान धिरखा खान साहेबांनी एक बाजूबंद खुलं खुलं जे फार गायलंय, फेमस आहे ते. हो. खूप लोकांनी ऐकलंय. आणि हो. मला कळलं की त्यातला जो तबला आहे तो माझ्या आजोबांचा आहे. क्या बात आहे. वा वा वा. आणि अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे बाकी कोणतंही रेकॉर्डिंग त्यांची आठवण म्हणून ठेवण्यासारखं नव्हतं. आणि मला जेव्हा माझ्या मामानी सांगितलं की यातला तबला वाजवला, आणि खासाबांनी त्यांना ठेकाही सांगितलाय, कारण ते स्वतः सेल्फ टॉट होते, हो. त्यांना असे गुरु तेव्हा कोणी नव्हते. आणि ढोलकी तबला आहे ते बघून बघून शिकले. अच्छा. आणि नंतर मग विच्छा माझी पुरी कराचे प्रयोग पहिल्या प्रयोगापासून. तर त्यामुळे दादा कोंडकेंबरोबर, सुलोचना चव्हाणांच्या बरोबर, किंवा पठ्ठे बापूराव वगैरे, वगनाट्य, तर अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी ढोलकी तबला साथ केल्यावरती माझ्या मामानी ते करिअर म्हणून स्वीकारलं. त्यात त्यांनी क्लासेस घ्यायला सुरुवात केल्यापासून मला घरात ते वातावरण बघायला मिळालं. त्यामुळे घरात आधी क्लास होते, मग त्याची संस्था झाली. तर माझी एक मैत्रीण शाळेतली शिकायला यायची मामाकडे, आणि मग मी बघितलं की डग्ग्यावरती घे वाजवायचं. पहिली म्हणजे मुळाक्षर पण तेव्हा तुझं काय वय असेल साधारण? असंच ज्युनियर सिनियर केजीचं वगैरे, पहिलीतलं वगैरे अशा वेळेचं असेल. आणि 5 ते 6 वर्षाचं. हां, साधारण तेवढं असेल. आणि त्याच वेळेला त्यांनी मला नंतर सांगितलं की त्याला ते कशातनं लक्षात आलं की मला तो गाण्याचा किंवा तबल्याचा थोडाफार सेन्स आहे, स्वराचा, तालाचा. तर तो म्हणला, एकदा मी तबले काढून ठेवले होते आणि हार्मोनियम होती, तर हार्मोनियमचा स्वर दाबून तबल्यावरती तो मॅच करायचा माझा प्रयत्न चालला होता. हे त्याला दिसलं घरात. तर मग म्हणून त्याला वाटलं की शिकवायला हरकत नाही. आणि मग माझ्या मामानी माझा तबल्यावरचा हात ठेवला. अच्छा. आणि वयाच्या म्हणजे 15-16 वर्षापर्यंत मी मामाकडेच शिकत होते. अरे वा. नंतर मग त्यांनी त्याच्या गुरूंकडे पाठवलं, रामदास पळसुलेजींच्याकडे. अरे वा. आणि तेव्हा पंडित शशिकाका बेलनारे आमच्याकडे यायचे. ते खूप मोठे तबलावादक आहे, त्याची मला काहीच माहिती त्यावेळेला नव्हती, 8वी-9वीत असताना. नंतर रिअलाइज झालं की आपल्या आसपास हे सगळे मोठे लोक घरात यायचे. क्या बात आहे. आणि म्हणून काय झालं की त्यांच्याकडून पण थोडं शिकायला मिळालं. आणि असं करत करत पुढे काही काळ पंडित सुरेश तळवळकरजींच्याकडे सुद्धा मला जायला मिळालं. त्यांचे वर्कशॉप्स मी अटेंड केले होते. अरे वा. तर अशी सुरुवात झाली. क्या बात आहे. पण मग तेव्हा तू म्हणजे रीतसर आपल्या ज्या परीक्षा असतात म्हणजे त्या पद्धतीने शिकलीस की फक्त तालीम? नाही, शिकण्याची पद्धत कशी होती? परीक्षा देत राहिले, कारण गाण्याच्या पण परीक्षा दिल्या थोड्या, तबल्याच्या तर पूर्ण परीक्षा सगळ्या दिल्या. गाण्याच्या दिल्या कारण माझी आजी म्हणजे बाबांची आत्या शशी अचवल, त्या ग्वाल्हेर घराण्याची तालीम त्यांनी घेतली होती आणि त्या स्वतःही शिकवायच्या, नाट्यसंगीत गायच्या. तर त्यांच्याकडे मी नाट्यसंगीत आणि मुख्यतः क्लासिकल शिकायला सुरुवात केली होती. तर त्यांनी पण सांगितलं की परीक्षा देत राहा जमेल तसं. आणि त्याचा फायदा नक्कीच झाला मला सगळ्यात. पण म्हणजे तू गाण्याच्या पण परीक्षा देत गेलीस आणि तबल्यात पण करत गेली? गाण्याच्या कमी दिल्या, तबल्याच्या जास्त दिल्या, कारण माझा ओढा सगळा तालाकडे जास्त होता असं मला जाणवलं. आणि तेव्हा नुसता तबल्याच्या बरोबर इतर जी छोटी छोटी वाद्य असतात म्हणजे दिमडी, ती फार महत्वाची वाद्य आहेत म्हणलं तर लाईट म्युझिकला दिमडी, खंजिरी, कब्बास वगैरे अशी सगळी वाद्य सुद्धा मामानी मला तेव्हा शिकवली आणि ढोलकी देखील शिकवली. मग मी चूज केलं की मला तबल्यात करिअर करायचं आणि तर तबल्याच्या गांधर्वाच्या परीक्षा मी सगळ्या दिल्या. आणि अलंकार पूर्णपर्यंतच्या. आणि त्याचा मला फायदा निश्चितपणे झाला, कारण एक दिशा मिळाली, एक टार्गेट सुद्धा आपल्या डोळ्यासमोर राहतं की आपल्याला हे करायचंय. आणि नुसतंच वाजवायचं नाही, पण त्याच्या मागे काय गोष्टी आहेत. अर्थात माझे गुरु अमोद दणगे आणि पंडित अरविंद मुळगावकर यांनी देखील
जी पुस्तकं लिहिलेली आहेत ती सगळेच तबल्याचे विद्यार्थी, संगीताचे विद्यार्थी अभ्यासतात. हो. तर त्या पुस्तकांच्या मार्फत सुद्धा थेअरी ती अभ्यासायची कशी एक्झॅक्टली, नुसतीच वाचायची का त्याचं आपण जेव्हा ते लिहायला लागतो तेव्हा आपल्याला किती समजलंय हे अनालिसिस होतं. हो, बरोबर आहे. तर मामाने एकदा सांगितलं होतं की परीक्षा ही तुमच्या अनालिसिससाठीची असते. माझ्या मामाचं नाव संजय करंदीकर, माझे गुरु तबल्यातले पहिले. आणि अजूनही मी मामाकडे मध्ये मध्ये शिकत असते. जेव्हा मी जाते पुण्याला तेव्हा कुठली तरी गोष्ट अशी तो मला जाता येता सतत सांगत असतो. परफॉर्मन्सेस जे होत असतात त्यावरही सांगतो की तुझं ह्या परफॉर्मन्समध्ये हे असायला हवं होतं, आता ते पुढच्या वेळेला कर. अच्छा, ती तालीम म्हणजे ते मार्गदर्शन चालूच आहे. क्या बात आहे. आणि जे तुला खूप भाग्यवान आहेस की हे सगळं घरातच तुला सगळं मिळत आहे. क्या बात आहे. आणि ह्याच्याशिवाय तू अजूनही मी असं ऐकलं की तू कॅलिफोर्नियाला जाऊन पण काही वर्कशॉप्स केलेले आहेस, तर त्याबद्दल सांग ना जरा. वर्कशॉप्स मी अटेंड केलेत. परत मी असंच सांगेन की मी खूप भाग्यवान आहे. मला गुरु हे स्थान माझ्या आयुष्यात खूप मोठा रोल प्ले करतं आणि ते मला मिळालंय लहानपणापासून. आत्ताही तसंच झालंय की एक ड्रीम कम ट्रू म्हणतो ना आपण, की आपण केव्हा तरी स्वप्न बघितलेलं असतं, विचार केलेला असतो आणि ते एकदम असं अचानक काही कल्पना नसताना सत्यात उतरल्यासारखं दिसलं की एकदम भारावल्यासारखं होतं. तसं एक काळ असा आला मधला की श्याम काणे, पंडित श्याम काणे हे अमेरिकेला असतात आणि त्यांनी माझा तबला कुठेतरी ऐकला होता आणि मग त्यांनी घरी बोलवलं आणि तबला ऐकल्यानंतर काही असं बोलणं झालं. तर जाकीरजींशी त्यांनी माझी ओळख मला घेऊन गेले भेटायला आणि मला त्यांची परमिशन मिळाली वर्कशॉप अटेंड करण्याची कॅलिफोर्नियामध्ये. त्यामुळे मी तिथे आत्ता वर्कशॉप अटेंड करायला वर्षातनं एकदा जाते. आणि ह्याच्यासाठी मी असं म्हणेन की माझ्या गुरूंची मी देखील आभारी आहे आणि जाकीरजींची पण आभारी आहे. हा शब्द फार कमी आहे, पण की त्या दोघांनी मला परमिशन दिली. गुरुजींनी जायची परमिशन दिली आणि जाकीरजींनी देखील स्वीकारलं की मी तिथे यावं शिकायला. त्यामुळे तिथे जाऊन मी शिकते. क्या बात आहे मुक्ता. मला अजून तुला एक असं विचारायचं आहे की तुझ्या हे ग्राफमध्ये अजून एक खूप चांगली एक गोष्ट तुझ्याकडे होऊन गेली आहे. पॅडमॅन ह्या सिनेमाबद्दल, म्हणजे त्याच्यात तुझं वादन आहे असं ऐकलं आहे. तर तो अनुभव कसा होता आणि ती अपॉर्च्युनिटी तुझ्यापर्यंत कशी आली? ओके, तर जाकीरजींचे एक शिष्य आहेत, म्हणजे आब्बाजींचे शिष्य आहेत, विनय व्यंकटेश. तर त्यांनी ते काम करतात अरेंजरचं म्हणून सुद्धा, तबला प्लेयर्स देखील आहेत. तर ते अमित त्रिवेदी बरोबर काम करतात आणि त्यांनी श्याम काणे काकांना विचारलं होतं की तुम्ही ह्याच्यामध्ये वाजवाल का. तर मी थोडंसं करेक्ट करेन की त्यातला जो तबला आहे वाजलेला तो श्याम काकांचा आहे. अच्छा. आणि त्यावेळेला मी तिथे गेले होते तर मला त्यांनी पढंत सांगितली होती करायला. तर माझी पढंत अर्थात ते वेगवेगळं मिक्सिंग जे करतात त्यात थोडंसं ते अल्टर केल्यासारखं मला जाणवलं की तो माझा आवाज मला वाटत नव्हता जेव्हा मी चित्रपटात ऐकला तेव्हा. पण तेव्हा मी ती पढंत रेकॉर्ड करून आले आणि मग नंतर त्यांनी ते जेव्हा फिल्मसाठी सगळं प्रोडक्शनचं काम चालू असताना आर बाल्की सर तिथे स्टुडिओमध्ये त्यांच्या गेले होते अमित त्रिवेदीच्या. तर त्यांनी विचारलं की हा आवाज कोणाचा आहे आणि कोण आहे. तर त्यांनी सांगितलं की एक मुलगी आहे, तिचं नाव मुक्ता वगैरे. तर तिने येऊन हे डबिंग केलं होतं. मग ते म्हणाले की तिला स्टुडिओला बोलवा. मग मी स्टुडिओत गेले. तेव्हा मला फारसं बॉलिवूडमधलं माहीत नसल्यामुळे आर बाल्की यांनी पा हा चित्रपट केला आहे वगैरे एवढं माहिती होतं. तर ते म्हणाले तुझी बोटं मला बघायची आहेत. तर मग ते म्हणाले तुझी बोटं आणि सोनम कपूरची बोटं आपण ते असं हे करून म्हणजे जर मॅच होत असतील तर आयदर आम्ही तुझे हात दाखवू आणि तिचा चेहरा दाखवू वगैरे असं काहीतरी करू, किंवा तू तिला तबला शिकव. तर ती जर शिकली तेवढ्या वेळात तर चांगलं शिकू शकेल का. म्हणलं हे नाही मी सांगू शकत, कारण तो फोर्टे तिचा वेगळा आहे, आपला वेगळा आहे. आणि दुसरं तबला इतकं सोपं नाही की दिसतं जरी लांबून की यार पटकन वाजेल आपल्याला हात टाकल्यावर. तसं नाही, बोटातनं नुसतं धा यायला खूप वेळ लागतो, पेशन्स लागतो. तर म्हणलं प्रयत्न करूया. मग तिने देखील खूप चांगला रिस्पॉन्स त्या गोष्टीला दिला. म्हणजे तिने मनापासून खरोखर जे काही लेसन्स आम्ही केले तर ते तिने मनापासून घेतले
आणि मग जेव्हा शूटिंग करायचं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं तुला तिथे पण यावं लागेल. आता मला पूर्वी काही काही लोक म्हणायचे तू पोर्टफोलिओ का नाही वगैरे करत, असं मुंबईमध्ये जाणार आहेस तर मुंबईत असं पण ॲक्टिंग वगैरे सुद्धा करायला मिळते, तर हेही कर. पण मला असं कधी नाही वाटलं की तबला आहे त्याच्यातच पोर्टफोलिओ करायला खूप मजा आहे. तर म्हणून मला ॲक्टिंग करण्याची संधी मिळेल किंवा अशी काही वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मग जेव्हा तिथे त्यांनी सांगितलं शूटिंगच्या सेटवर ये, आणि मग ते मध्य प्रदेशला होणार होतं, सो आम्ही तेव्हा महेश्वरला गेलो होतो. महेश्वर घाटावर ते शूटिंग होणार होतं. आणि मग तेव्हा तिथे तिचा एक सीन आहे त्याच्यामध्ये ती तबला सोलो वाजवते आणि त्याच्यात ती पढणते आणि त्याच्यात सारंगी वाजवायचे. मग मला ते म्हणाले तू सारंगी शिकून ये. मग मी सारंगीची तालीम मी जाऊन घेतली की आता ते सारंगी वाजवणं तर शक्य नाही, पण किमान वाद्य घेऊन बसायचं कसं. बरोबर आहे, घेऊन बसणं. तर एक मला सीन आठवत होता की मधुबन में राधिका या गाण्यामध्ये दिलीप कुमार साहेबांनी ती सतार जी वाजवले ती अब्दुल हलीम जफर खान साहेबांची सतार आहे त्याच्यामध्ये, आणि ते त्यांच्याकडे जाऊन शिकले होते सतार कशी धरायची, कसं बसायचं. तर तसं मला वाटलं की आपण सारंगीचं शिकूया, आणि तेवढं केलं तरी खूप आहे असं म्हणून ती ऍक्ट करायला जायचं होतं मला. पण गेल्यावर सगळं बदललं. ते म्हणाले की ते तसं होत नाही बरोबर, तर तू दुसरीला शिकव आता सारंगी कशी धरायची ते. अरे बापरे. म्हणजे मी तबला शिकवला, मग सारंगी धरायला शिकले, सारंगी दुसऱ्याला शिकवायला गेले, आणि नंतर त्यांनी मला कॅनव्हास करून ऑडियन्समध्ये बसवलं आणि सांगितलं की हिच्या समोर बसून तोच सीन तू वाजव, ती तुला बघून वाजवेल. कारण मी म्हणलं की आम्ही साथीदाराकडे बघतो, ऑडियन्सकडे बघतो, तबल्याकडे बघतो, असं सगळं आमचं हे असतं, एक बॉडी लँग्वेज असते. ती बॉडी लँग्वेज जर तिला पिकअप करता आली तर मग तो वाजवल्यासारखंच आहे. मग ते म्हणाले मग तू तिच्या समोर बसून तसं सगळं कर की तुझ्या बाजूला साथीदार आहे, मग तू मध्येच तिथे बघ, मग ती तसं बघेल, असं सगळं ती तुला कॉपी करेल. तर तसा आम्ही तो काय 1-1.5 मिनिटाचा तो सगळा होता, पण त्याच्यासाठी 7-8 तास सगळे शूटिंग. मध्ये पब्लिक जमा करून ठेवलं होतं त्यांना खायला देऊन की इथे सोनम कपूर येणार आहे बरं का, म्हणून ती लोक दिवसभर बसली होती पायऱ्यांवरती, संध्याकाळी बघायला मिळणार आहे. तर असं ते एक वेगळंच वातावरण बघितलं. मग ते म्हणाले आता तू राहा अजून 1-2 दिवस. म्हणलं बापरे, आता मुंबईचं सगळं शेड्यूल आहे आणि तिकीट काढले तर काय करायचं. म्हणलं तिकीट करतो आम्ही चेंज, तू उद्या थांब. बरं म्हटलं. त्यानंतर दुसरं शूटिंग होतं ते हिरो जे आहे म्हणजे अक्षय कुमार आणि सोनम कपूरचा एकत्र सीन होता तो. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की इथे असं करायचं आहे आपल्याला की सीनमध्ये ती तुला तबला शिकवते, ती तबला प्लेयर आहे ना त्या पिक्चरमध्ये, तर ती तुला तबला शिकवते आणि तू अशीच कोणतरी गावातली बाई आहेस आणि माठबीठ घेऊन जातेस, तर तुला ती थांबवते. म्हणजे तुला असं वाटतं की अरे काय छान आहे, हे काहीतरी चाललंय, ही बाई अशी मटक्यावर वाजवते. तबला वादकांना जी सवय असते ती त्यांनी हेरली होती बरोबर, की असं करत असतात हे लोक बसल्या बसल्या. मग ते काहीतरी दोघं विचार करतायत, ही असं असं मटक्यावर वाजवते, ते बघून कोणतरी बाई थांबते आणि म्हणते काय चाललंय यांचं, आणि मग त्या बाईला ती म्हणते ये इकडे, आणि तिला काय बायका जमा करायच्यात त्या पिक्चरमध्ये, तो विषय असा आहे. मग ती मला बोलवते, मग तो माठ, आणि मग ते माठावर बसायचं आणि आम्ही वाजवत बसलोय. मग तो अक्षय कुमारने तो सीन एंड केला. अर्थात झालं काय पुढे की तो मला एक्सपिरियन्स मिळाला की कसं ॲक्च्युअल शूट कसं होतं त्याच्यामध्ये. आता गाताना तसं आपण विस्तार करताना आपण इम्प्रोवाइज करतो, शास्त्रीय संगीत याच बेसिसवर आधारलेलं आहे. तर हे जे काही उपज करणं आहे हे मी कलाकारांची स्टेजवर किंवा थिएटर स्टेजवर आणि इथे पिक्चरच्या स्टेजवरती कशी होते ती मला बघायला मिळाली. कारण तो सीन काही स्क्रिप्टेड नसताना ज्या पद्धतीने अक्षय कुमारांनी तो एंड केला, त्याच्यातनं त्यांचं आपण जे पडद्यावर बघतो एक कॉमिक त्यांचा आहे, खूप चांगला आहे, सेन्स ऑफ ह्युमर जसं आपल्याला दिसतो स्टेजवरती, तसं मला ते दिसलं की अरे हा सीन असा एंड करणं हे त्या माणसाला सुचलं कसं. ती सगळी ती उपज होती असं म्हणता येईल, आपल्या भाषेत आपण त्याला उपजच म्हणतो. मग ते सगळं बघितलं आणि मग फॉर सम रिझन त्यांची लेंथ जास्त झाली होती. मग त्यांना ते काय झालं की कंटिन्युटी सीन पण त्यांना मिळायला हवे असतात. सो त्यांना पुढे मी काही दुसऱ्या कमिटमेंट्समध्ये अडकले होते आणि त्यांना तो माझा सीन कंटिन्युटीमध्ये हवा होता, ते सगळं तालीम वगैरे हे सगळं दाखवायला, म्हणजे जेणेकरून ते मीडियामध्ये पण त्यांना तसं पुटअप करता येईल वगैरे. पण ते नाही मिळालं आणि मला असं वाटलं की त्यांनी मला सांगितलं की मी ते ठेवू शकलो नाही, पण म्हणलं इट इज नाईस ऑफ यू की तुम्ही मला तिथे सगळी राहायची
लाईटची सोय सगळं व्यवस्थित म्हणजे केलं सगळं होतं ते व्यवस्थित. आणि हा एक्सपिरियन्स मिळाला हा एवढा experience चांगला. होता. बरोबर आहे, बरोबर आहे. नंतर हा मिळाला नसता, म्हणजे असं खरंच आहे. मुद्दाम जाऊन आपण काही केलं नसतं केलं प्रयत्न. नसतं, खरंच आहे. असा तो एक ऍक्सिडेंटल क्या बात आहे, असा तो एक्सपिरियन्स तुला एक्सपिरियन्स मिळाला. होता. हो. बरं, तू आतापर्यंत तबल्यामध्ये किती लोकांना साधारण तुझ्या आठवणीत राहतील असं किती लोकांना तू संगती केलेल्या आहेस? माझा पहिला परफॉर्मन्स मी सांगू शकेन की 15व्या वर्षी मी क्लासिकलची संगत केली सतारी बरोबरची. त्याआधी लाईटचे प्रोग्राम वगैरे वाजवायला जायचे. एक पुण्यात मध्ये ग्रुप आहे रसिक मनमोहिनी, हा एक महिलांचा वाद्यवृंद ग्रुप आहे. त्या वाद्यवृंदापासून माझी खरं म्हणता येईल की करिअरच्या साथसंगतीला वगैरे सुरू झाली. म्हणजे तेव्हा सगळी जुनी फिल्म गाणी, त्याचे पीसेस बसवायचे, स्कोर्स लिहून काढायचे, हे सगळं. आणि ढोलक पण वाजवायचा, मध्ये मध्ये इतर वाद्य, दिमडी वगैरे पण वाजवायची, तबला पण वाजवायचा. म्हणजे सगळं आम्ही घेऊन जायचो. आणि त्या एक्सपिरियन्समुळे काय झालं की ती हाताळली गेली गाणी, ऐकली गेली, ऐकणं सुधारलं. आणि नंतर मग क्लासिकलमध्ये वेगवेगळ्या आर्टिस्ट बरोबर पुण्यातच सुरुवात झाली होती. शिकता शिकता वाजवायची. कुठले कुठले आपल्या बरोबरचे कलाकार असतील, थोडे मोठे असतील. मग मुंबईला आल्यानंतर मग मी प्रोफेशनली इथे काम करायला सुरुवात केली. अच्छा. ॲज अ तबला वादक म्हणून. तर असं म्हणता येईल की खूप असं गिनती नाही सांगता येणार, पण गायक वादक असे खूप लोकांबरोबर वाजवायला मिळालंय. क्या बात आहे. आणि मला एक सांग की जसं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये लग्न हा एक खूप मोठा बदल असतो. येस. है ना. तर गाणाऱ्या मुलींच्याच बाबतीत असं असतं की अरे लग्नानंतर हे कसं म्हणजे चालू ठेवणं आता त्या मानाने खूप सोपं झालं आहे. पण त्यात तू तबला वादक आर्टिस्ट, तर त्याच्यामुळे तुला लग्नाच्या नंतर त्या सगळ्या गोष्टी जमवणं किंवा त्या गोष्टीकडे कसं बघितलं गेलं? असं म्हणता येईल की माझ्या घरातनं मला साथ तर आहेच आहे. कारण एकतर आईच्या साईडला म्हणलं तर आई माझी भक्कम माझ्या पाठीशी उभी असते की तिला माझी मुलगी कलाकार व्हावी असं लहानपणापासून वाटत गेलं. त्यामुळे तिने मला नेहमी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मग जेव्हा लग्न झालं त्यावेळेला ही सगळी कल्पना ऑलरेडी पूर्ण फॅमिलीला होती. आणि माझ्या नवऱ्याला मी त्याला विचारलं की तुला काय एक्झॅक्टली म्हणजे आवडलं किंवा काय, तर सिलेक्शन करण्याचं हे काय, तर त्यांनी मला सांगितलं की मला तू काहीतरी वेगळं करतेस ह्याच्यातच मला खूप आनंद होता. आणि तेव्हा एक आपल्याला एक क्लिक होतं ना एखादी गोष्ट, एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर, तसं मला झालं होतं. दुसरी गोष्ट, माझ्या घरामध्ये म्हणजे सासरच्या साईडला अनेक लोकांना कलेची खूप आवड आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनाच आहे असं म्हणता येईल. माझे सगळे नातेवाईक जेवढे आहेत ते सगळे प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे कार्यक्रम कुठे झाला तर त्यांचा ऐकायला येतात. टालमॅट्रिक्स जे मी कार्यक्रम करते त्याच्यामध्ये सुद्धा माझे अनेक घरातलेच मंडळी ऐकायला सुद्धा येतात. ते कौतुकाने येतात की आमची सून आहे तर ती काहीतरी करते तर आम्हाला जायचं आहे. इवन माझ्या सासू सासऱ्यांचं पण असतं की ते काही एखादी गोष्ट असेल कुठली तर ते सांगतात इतरांना, तू हिचं ऐक बरं का, तिने आत्ता काहीतरी नवीन केलंय किंवा असं. तो एक पॅसिव्ह सपोर्ट हा नेहमीच असतो. अनेक वेळेला तो ॲक्टिव्हही असतो. कारण ॲक्टिव्ह असं होतं की आता आम्हाला मुलगा आहे, तो 4 वर्षाचा आहे, तर त्याला सगळं त्याचं बघणं जेव्हा मी नसते तेव्हा, आणि माझा नवरा देखील 6 महिने इथे नसतो, तर त्याच्या कामाच्या स्वरूपाचं एक वेगळं हे आहे. आणि माझं कामाचं स्वरूप हे असं आहे, ते 10 ते 5 नसून 5 ते 10 आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे लोकांना जे एक हे असतं की नोकरी करणारी व्यक्ती, मग त्यांचं एक टाइम शेड्यूल फिक्स्ड असतं, आपलं नाही. आणि आपण हाजीर तो वजीर ह्याच्यात जगतो. त्यामुळे असं होतं की संधी आलेली आहे, मग ती काय करायचं त्याचं, हा नेहमीच विचार चालू असतो डोक्यात. मग अशा वेळेला आपल्याला जर कोणीतरी एक खूप भक्कम सपोर्ट आपल्या पाठीशी असेल, आणि त्यांच्या पण लिमिटेशन्स असतात, त्या सांभाळून मुलाचं आपल्या पण बघणं, बरोबर आहे, हा एक खूप मोठा रोल आहे असं मला वाटतं. त्यामुळे तो मध्ये मध्ये, माझी आई पण मुंबईला येत असते, तीही तो प्ले करत असते, वडीलही त्यांच्या परीने करत असतात, आणि ॲट द सेम टाईम माझे सासू सासरे इथे पूर्ण तो भाग सांभाळतात असं म्हणता येईल. त्यामुळे तो एक, मी त्या बाबतीत म्हणलं ना की फॉर्च्युनेट आहे की ह्या सगळ्या गोष्टी, सपोर्ट सिस्टीम जी कलाकाराला लागते. क्या बात आहे. बरं, मला एक सांग की तू म्हणजे तबला तर तुझं मेन आहेच, पण तू कंपोजर पण झालेली आहेस आता, त्याच्यानंतर तू गातेही चांगली,
आणि प्रोड्युसर पण आहे. म्हणजे मला तुझ्याकडून ताल मॅट्रिक्स ही जी तुझं एक वेगळं एक तू पोर्टल तयार केलं आहेस, तर त्याबद्दल पण आम्हाला सांगशील. आणि कंपोजर म्हणून म्हणजे मला याचं आश्चर्य वाटतं, तू का आमच्या क्षेत्रात येते असं थोडंसं. पण तुला ना होऊ शकत नाही त्यामुळे नाही. आणि म्हणजे तू कंपोज पण काय काय केलेलं आहेस हे पण तुझ्याकडून मला क्युरिओसिटी आहे जाणून घेण्याची. एक तर ताल मॅट्रिक्स बद्दल पहिल्यांदा सांगते. माझे गुरुजी अरविंद मुळगावकर यांनी मला खरं तर म्हणता येईल की प्रोत्साहन दिलं होतं की तू काहीतरी सुरू कर. आणि मनात हे असायचं किंवा इतर काही काही असे ऑर्गनायझेशन्स होते ज्याच्यामध्ये मी असंच मदतीला किंवा असं म्हणून जायचंय. त्यामुळे मला बघायला खूप मिळालं की एक्झॅक्टली हे कसं करतात, एक्झिक्यूट कसं करतात. आणि त्याचबरोबरीने लहानपणी असंच म्हणजे मी काही काही छोटे छोटे वर्कशॉप्स अटेंड पण करायचे आणि हे पण अरेंज पण करायचे. मग त्याच्यातून मला लक्षात आलं की आपण कार्यक्रम देखील करू शकतो. संस्था काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. तर आणि ती चालवणं हा एक वेगळा पूर्णपणे पर्स्पेक्टिव्ह असतो. तर मला नेहमी असं वाटतं की गायन वादन नृत्य ह्याचं एक तबला हे एक फाउंडेशन नेहमीच आहे. तर त्यामुळे मी ताल मॅट्रिक्स हे त्याचं नाव दिलं. मॅट्रिक्स या शब्दाचा अर्थ फाउंडेशन या ह्यानी काढलाय. आणि थोडंसं काय होतं की आपल्या काळाला अनुसरून आणि ॲट द सेम टाइम ताल ही संकल्पना पहिल्यापासूनच आहे. तर मग ते कुठेतरी मर्ज करता यावं म्हणून ताल मॅट्रिक्स हे नाव सुचलं. नंतर कळलं की ते एक जाकीरजींचा एक ट्रॅक आहे त्या नावाने, ताल मॅट्रिक्स. आणि ते काय झालं की खूप लोकांना मी विचारलं की कसं वाटतंय, आपण असं काहीतरी मी करायचा विचार करते तर कसं वाटतंय हे सगळं. मग त्या लोकांचे पॉझिटिव्ह वाईब्स ऑब्व्हियसली आपल्याला एक एनकरेजमेंट देत असतात. तर मग मी शिकवायला जेव्हा सुरुवात केली, मी असंच वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन शिकवायचे जेव्हा मुंबईत आले तेव्हा, त्याही आधी. पण मग जेव्हा स्वतःच्या क्लासमध्ये शिकवायला सुरुवात केली तेव्हा ते एक एंटरप्रेनरशिप जी असते, म्हणजे आपण एक बिझनेस पण आपल्याला बघावा लागतो अशी जेव्हा वेळ येते तेव्हा खूप गोष्टी कळतात की ते किती मोठं चॅलेंज असतं. आणि मग विद्यार्थ्यांना आपल्याला चांगलंच शिकवायचं आहे, म्हणजे आपल्याला जे शिकायला मिळालंय, भरभरून शिकवलं गेलेलं आहे, तर ते सगळंच्या सगळं तर आपण एकदम देऊ शकत नाही. पण ज्याची जेवढी कपॅसिटी असते तर त्यानुसार आपले गुरु जसे शिकवतात दुसऱ्यांना तशीच तीच प्रामाणिकता मेंटेन करून आपण त्या आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. म्हणून मी ते सुरुवात केली त्या गोष्टीला. आणि मग हळूहळू असं लक्षात आलं की आपण छोट्या बैठकी करत जाऊया, जेणेकरून जे मला वातावरण मिळालं की मला ऐकायलाही मिळालं आणि मला शिकायलाही मिळालं. ते आता अनफॉर्च्युनेटली असं होतं की जे विद्यार्थी जाऊन शिकतात अनेक संस्थांमध्ये, ते कार्यक्रमाला बसायची त्यांची कपॅसिटी नसते. म्हणजे फुल लेंथ कार्यक्रम जर म्हणला तर म्हणतात नको, ते काहीतरी 10-15 मिनिटाचं असेल तर चालेल, पण ते एवढं नाही बाबा जमणार. मग ते ऐकायचं कसं, तर त्याचं जे ट्रेनिंग थोडंसं जर कोणाला मिळालं त्या माध्यमातून तर तेही होईल शिकणाऱ्यांसाठी. आणि ॲट द सेम टाईम ही माझी म्हणलं तर आवड आहे की मला असं वाटतं की सगळ्याच कलाकारांचं नाव झालेलं आहे तर त्यांनाच फक्त दरवेळेला आपण बोलवणं आणि एक देवाणघेवाण ह्या दृष्टीनेच त्या गोष्टीकडे बघणं, तर तसं नसून आपल्या मनाला असं वाटतंय की ह्या व्यक्तीचं आपल्याला गाणं किंवा वादन ठेवायचं आहे आणि मग त्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि मग कार्यक्रम अरेंज करूया. ह्याच्यामध्ये एवढा एकच उद्देश असतो की त्या व्यक्तीचं गाणं किंवा आर्ट फॉर्म आवडत असतो. बरोबर आहे. आणि मग ॲटोमॅटिकली गोष्टी घडत जातात. बरोबर. मग कुठला व्हेन्यू घ्यायचा किंवा काय, ह्याच्यातनं आम्ही तेही शिकलो की लोक कुठे येतात कुठे येत नाहीत. बरोबर आहे. कधी कलाकार येतात पण आपल्याला लोकच नसतात, कधी लोक येतात पण हा प्रॉब्लेम होतो, अनेक विविध गोष्टी होत असतात. फंड्स आणणं हा प्रश्न येत असतो, सगळ्यात कळीचा मुद्दा असतो. एक्झॅक्टली. तर त्यामुळे ताल मॅट्रिक्समध्ये आम्ही विविध पद्धतीच्या बैठक ऑर्गनाईज करत असतो. बैठक हा त्यातला मुख्य गाभा आहे. पूर्वीच्या काळी ज्या प्रकारच्या बैठकी असायच्या तर तसं होतं की कलाकाराला कोणत्या प्रकारचं लिमिट द्यायचं नाही की तुम्ही एवढंच गा, इतक्याच वेळाचं गा. त्यांना जे गायचं त्यांनी पूर्ण वेळ तो घ्यावा. आणि दुसरं काय म्हणतात की ऑडियन्सना सुद्धा आम्ही असं कुठल्या प्रकारचं हे करत नाही की तिथे त्यांना कंपल्सरी एवढंच ऐकायला मिळणार आहे. आम्ही कलाकारांना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी गाऊ शकलात की जेणेकरून दोन्ही प्रकारचे ऑडियन्स सॅटिस्फाय होतील. बरोबर आहे. ज्यांना क्लासिकल ऐकायची कपॅसिटी आहे तेही होतील आणि जे नाही आहेत त्यांना पण कळेल की हे ऐकायला हरकत नाही केव्हा तरी. तर असा आम्ही प्रयत्न केला.
आणि त्याच बरोबरीने अनेक कलाकार नाही घ्यायचे. तर बैठक म्हटल्यावरती मग एक आर्टिस्ट असेल आणि मग त्यांना फुल लेंथ वेळ मिळाला असेल तर मग रोलर कोस्टर राईड झाल्यासारखं होत नाही ऐकणाऱ्यांचं. बरोबर आहे. म्हणून तो एक काही गोष्टी पाळल्यात. आणि दुसरं असं होतं की मी तबला क्षेत्रामध्ये आपण म्हणता येतात की मुलगी तबला वाजवते, तर मला असं तेही कुठेतरी वाटतं की सगळ्यांनी एकत्र शेअर स्टेज शेअर करण्याचा जो एक फील असतो की चांगले कलाकार आहेत, मग ते स्त्री पुरुष कोणीही असतील, बरोबर आहे, ते जेव्हा एकमेकांबरोबर वाजवत आहेत गात आहेत तेव्हा जे काही सगळं वातावरण निर्मिती होते तर ती जास्त महत्वाची ना की ह्या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या गुरूंनी पण मला त्याच ह्यांनी शिकवलंय की तिथे तुझा टोन चांगला असणं महत्वाचं आहे, तुझं वाजवणं त्या पद्धतीचं असणं महत्वाचं आहे. ताकद देऊन वाजवलं म्हणजे तबला वाजवला असं नाहीये. तर हे काय म्हणतात सोशल टॅब्यूज आपण म्हणू शकतो काय, तर ते कुठेतरी खोडून काढण्याचा काहीतरी मस्तीखोर प्रयत्न आहे असं कुठेतरी कधीतरी वाटतं. एवढंच. क्या बात आहे. दुसरा प्रश्न तुम्ही काय विचारला? मी तुला अजून असं विचारलं होतं की ॲज ए कंपोजर पण आता तुझं खूप चांगलं नाव सगळीकडे गाजतंय, तर काय म्हणजे तू काय नवीन रचना काय काय केलेली आहेस? मी कंपोज असं करायला सुरुवात केली होती खूप आधी. ट्रेनमध्ये वगैरे बसलेलं असताना काहीतरी रेकॉर्ड करून ठेवायची ट्यून, मग ती मोबाईलमध्ये ठेवायची आणि तशीच राहते, पुढे त्याच्यावर काही काम केलं जात नाही. पण मधल्या काळामध्ये कोविडच्या दरम्यान दिवसभर घरी बसलो होतो, पण करायचं काय, मग त्यावेळेला एक विनायक दापके म्हणून आहेत त्यांचा मी म्युझिक प्रोडक्शनचा कोर्स ऑनलाईन केला. तो अशासाठी केला की सॉफ्टवेअर सतत नवीन येत असतात. तुम्ही आज एवढं मोठं हे सगळं बांधलंय, त्याच्यामध्ये म्युझिक स्टुडिओ पण आहे, एवढा सुंदर हॉल आहे, तर हे सगळं कसं चालतं आणि म्युझिक प्रोडक्शन म्हणजे काय एक्झॅक्टली, तर ते शिकण्याची एक हे होती. तर म्हणून मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. आणि मग असं वाटलं की आपण हे जे काही सगळं भरून ठेवलेलं आहे हार्ड डिस्कमध्ये त्याचं काहीतरी करूयात. मग एक काका आहेत पुण्यातले, श्रीराम रानडे, ज्यांनी हे मी जे गाणं तुम्हाला सांगेन ते लिहिलंय. बरं. 2 धागे श्रीराम के लिए हे जो काही प्रकल्प पुण्यात चालू होता अनघा खैसास यांचा, तर त्यावरती आधारित ते काव्य आहे. मग ते म्हणाले की तू हे ह्याच्यावर काहीतरी बांध, म्हणजे चाल कर ह्याच्यावर. आणि त्यांचं ते प्रोत्साहन मिळालं म्हणून मला असं वाटलं की बघूया आपण ह्याला नवीन चालू, म्हणजे आधीच्या चाली सापडतील तेव्हा बघू, पण आता ह्याच्यावर करू आणि हेच आपण रिलीज करायचा प्रयत्न करू. म्हणजे माझं गाणं लोकांना, म्हणजे मी दिलेली चाल लोकांना कशी आवडतीये, त्यांचे अभिप्राय काय येतात, त्याच्यात मला पुढे काय काय सुधारणा करता येऊ शकतात, बरोबर असं करून. अर्थात हे काव्य खूप मोठं आहे, पण तरी देखील असं वाटलं याच्यातलं कुठलाही कडवं काही आपण काढायला नको, जसं आहे तसं. आणि असं म्हणता येईल प्रभुरामांच्या कृपेनीच मला असं वाटतं की त्या दिवशी 22 तारखेला ते गाणं मी त्याच दिवशी कंपोज केलं. त्याचा एक सॅम्पल ट्रॅक बनवून ठेवला कम्प्युटरवरती, आणि नंतर ते राहून गेलं कारण काही कारणाने ते रेकॉर्ड नाही करता आलं. मग आम्ही रेकॉर्ड करायचं म्हणून खूप प्रयत्न केला आणि रामनवमीच्या दिवशीच ते रेकॉर्ड झालं. क्या बात आहे. पूर्ण गाणं, तो योग त्याच दिवशी आला परत. हां, असं म्हणता येईल. आणि काय म्हणतात, त्या दिवशी ते रिलीज करावं असं वाटलं म्हणून ते रिलीज केलं. मग लोकांचे जे काही अभिप्राय आले त्याच्यातनं मला आता पुढे जे काही मला चाली बांधलेल्या आहेत त्या कशा मला डिझाईन करायच्या आहेत. क्या बात आहे. तर हे नवीन क्षेत्र आहे माझ्यासाठी. जस्ट असं म्हणता येईल की एक पदार्पण करायचा प्रयत्न केलाय त्याच्याबद्दल. हो, मी ती चाल ऐकवते तुम्हाला. नक्की. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. विणुनी 2 रेशीम धागे गुंफिला श्रीरामाचा शेला, रामकृपेने पूर्ण कामना जीवधन्य झाला. विणुनी 2 रेशीम धागे, विणुनी 2 रेशीम धागे. वाह, खूपच छान ग. आणि ह्या निमित्ताने
तुझं पण गाणं खरं कधी ऐकायचा प्रसंग आला नव्हता, पण ह्या निमित्ताने ऐकायला मिळालं. आणि इथे आणि मला असं वाटतं ह्या निमित्ताने तू पण रसिकांना आपल्या सांग की हे यूट्यूबवरती इतकं सुंदर गाणं कुठे ऐकायला मिळेल ते. माझा चॅनल आहे मुक्ता रास्ते असा यूट्यूबवरती, त्यावरती पूर्ण व्हर्जन त्याचं गाण्याचं आहे. त्याचबरोबर ताल मॅट्रिक्सच्या चॅनलवर देखील आहे. अरे वा. तर लोकांनी नक्की ऐका, लाईक, सबस्क्राईब, शेअर जे काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा. कारण मी म्हणलं तसं की पहिली स्टेप आहे, बरोबर आहे, यातून अनेक गोष्टी सुचत जातील आणि ती एन्करेजमेंट आपल्याला पुढे कामाला येते. क्या बात आहे. वा. आणि मला असं वाटतं नेमका आमचा हाच उद्देश असतो. आपल्या या पॉडकास्टचं नाव आहे म्युझिक कहानिया. तर म्युझिक कहानिया म्हणजे तू आर्टिस्ट तयार होत असताना ज्या काही तुझ्या महत्त्वाच्या म्हणजे गोष्टी आहेत तुझ्या लाईफमध्ये, की कुठल्या गोष्टींच्यामुळे तू आज या इथपर्यंत पोहोचली आहेस किंवा तुझ्यातल्या कलाकाराला तू जिवंत ठेवते आहेस आणि छान काम करते आहेस. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रसिकांना आम्ही पोचवण्याचं काम करत असतो. आणि त्यामुळे तू खास आलीस, आज इतका छान वेळ दिलास, त्यासाठी खरं तर आभार वगैरे असं मानत नाही, कारण हे आपलं एक हक्काचं व्यासपीठ आहे. तर त्याच्यामुळे तू आलीस, खूप छान वाटलं. धन्यवाद. मला खरं सांगायचं तर तुमच्याशी पहिल्यांदा माझी इंटरॅक्शन झाली होती ती ताल मॅट्रिक्सच्या आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला. मी लोकांना तेही सांगेन की तोही कार्यक्रम लोकांनी जरूर ऐका. त्यामध्ये तुम्ही पंडितजींची एक रचना सादर केलीत आणि खरं सांगायचं तर तुमच्याशी पहिल्या दिवसापासूनच ते एक वेगळंच एक जमलेलं आहे, म्हणजे नातं जुळलेलं आहे की कधीही ती औपचारिकता तुम्ही जाणून दिली नाहीत आम्हाला कधी, किंवा कधी असं ते वाटलं नाही. इथे ह्या व्यासपीठावरती देखील तुम्ही अनेक कार्यक्रम करत असता. आमच्यासारख्या अनेक कलाकारांना माझ्यासारख्या तुम्ही बोलवत असता, नेहमीच तुम्ही एन्करेजमेंट देता. त्याचबरोबरीने तुमचा बाजूला जो स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप अप्रतिम तो सेटअप केलेला आहे. आणि एवढा मोठा, एवढी सुंदर जागा आमच्यासारख्या कलाकारांना इथे येऊन असं काहीतरी पॉडकास्ट म्हणा किंवा कार्यक्रम देखील तुम्ही जे करता त्याच्यात देखील मी सहभागी झालेली आहे. तर त्या संधीबद्दल मीच तुमचे आभार मानते की एवढं प्रेम. आणि त्याचबरोबरीने इथे हक्काने मी कुठली भाजी खाण्यासाठी हे देखील तुमचं एक वेगळं प्रेम असतं. कारण गवैया सो खवैया, त्याच्यामुळे गाणं आणि खाणं हे सतत चाललंच पाहिजे ना. त्यामुळे तुमचं प्रेम आहे हे सगळं. आणि म्हणून मला हे आज करताना फारच अगदी एक वेगळाच अनुभव वाटतोय. खूप छान वाटतंय आणि धन्यवाद खूप. आणि लोकांना मी नक्कीच सांगेन की जेवढे सगळे इतर पॉडकास्ट आहेत ताईंनी केलेले ते देखील तुम्ही प्लीज जरूर ऐका, कारण प्रत्येक पॉडकास्टमध्ये ताई इतक्या छान सगळ्यांशी बोलल्या आणि त्यांना बोलतं केलंय. तर क्या बात आहे. मला खरंच इतकं छान वाटतं की असे छान आर्टिस्ट येतात आणि त्यांच्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या छान कळतात आणि त्याच्यातनं प्रेक्षकांना म्हणा किंवा नवीन येणाऱ्या पिढीला इतकी छान ऊर्जा मिळेल ह्याच्यातनं. आणि माझं तर असं म्हणणं आहे की लोकांना मिळेल नंतरचा भाग झाला, मला मिळते हा मी थोडा माझा स्वार्थ पण बघते. आणि म्हणून माझ्याही आनंदाची गोष्ट आहे. आणि तू आलीस, एवढ्या छान गप्पा झाल्या आपल्या. सो थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आणि इतक्या सुंदर पॉडकास्टला तुम्ही पण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवा. धन्यवाद.